फॉर दॅट. हे गाइस कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. डे 4 महालक्ष्मी अंबाबाई पालखी सोहळा. आणि विषय म्हणजे काय सांगायचं होतं, आज येलो डे आहे. काल होता ब्ल्यू, मी घातला नव्हता. सो आज येलो डे. जाऊयात महालक्ष्मी अंबाबाईच्या पालखीला. लवकर 7:30 वाजताच निघालो. लवकर निघूयात. बघूयात काय काय होते. आज जाता येते नाही येते, आता तिथे गेलं लवकर. तर मित्रांनो घंटा वाजले, बरोबर 8 वाजले. 8ची घंटा वाजले आणि सध्या आपण महालक्ष्मी मंदिरात पोहोचलो आहे. थोड्या वेळात तिथे आपले कापूर सहाय्यक मित्र येतील आणि इथून पालखी येतील. पालखी दिसते आहेत का इथून सध्यासुद्धा. थोड्या वेळात पालखी हलवली जाईल, म्हणजे 9:35च्या दरम्यान. तिकडचा पूर्व दरवाजा, उत्तर दरवाजा, तिकडं महादरवाजा आणि गरुडमध्ये व्हायचं चाललं आहे. आणि ह्याच्या पाठीमा बरोबर हे जे दिसतं पडदा, ह्याच्या पाठीमा बरोबर आपलं काय म्हणायचं कुंड आहे. सो अशा पद्धतीने सध्या आलो आहे आतमध्ये. व्हिडिओ करूयात. आज आहे डे 4 महालक्ष्मी अंबाबाई पालखी सोहळा. तर दीपस्तंभाच्या इथेच ना गरुड मंडपाच्या बरोबर साईडला दरवेळेस इथे कार्यक्रम असतात, म्हणजे सामाजिक कार्यक्रम, डान्स, नृत्य वगैरे सगळं असतं इथे. आता सध्यासुद्धा एक नृत्य चालू होतं आहे. आता यो चौकन पिवळा तिथं पिवळा दळवी साहेब माहिती कुठे कोण आपले देवस्थान कमिटीचे दळवी साहेब कोण आता आत चालला म्हणाले. कापूर आरती सगळ्यांसोबत चांगली ओळखी झाल्या, त्यामुळे एवढं भारी वाटतं ना. आता या 4 वर्षामध्ये मस्त ओळखी झाल्या. दादा एक आहेत, सगळ्यांसोबत खूप भारी ओळखी झाली आपली दरवर्षी. म्हणजे आता एकांसोबत आता ते दादा आहेत ना, त्यांच्यासोबत आपण बोललो. त्यांनी 10वीपासून येतात, म्हणजे त्यांची 10वी आता कधी झाली माहीत नाही म्हटलं तर ते 18 वर्ष झाले येत आहेत. म्हणजे 18 वर्ष दर शुक्रवारच्या पालखीला सुद्धा असतात आणि नवरात्रीच्या 9 तारखेला सुद्धा असतात. नवरात्र झाल्यानंतर प्रत्येक अमावस्याला पण पालखी निघते, म्हणजे 5 अमावस्या, नवरात्र झाल्यानंतर 5 अमावस्या पालखी असते म्हणे, त्याला सुद्धा असतात. म्हणजे हे काल मला कळलं, काल तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं कालच्या व्हिडिओमध्ये, आज मी शेअर करतोय. सो आता तिकडे आवाज यायचे चालू झाले आहेत. थोड्या वेळा तिकडनं आवाज येतील, इथं आवाज येतील, इथून समोर आवाज येतात, तिकडून आवाज यायला लागतात, सगळीकडून आवाज यायला लागतात. राईट साईडलाच बॅटल चालू झालं इथं. घ्यामध्ये त्याला सुला झाले दोघांमध्ये.
त्या दादांनी आता हे समोरच्या दादा आहेत ना, ह्याने एक काम केलं होतं, एकच फुल ठेवलं होतं इथं. त्या फुलावरनं बाकीचं सगळ्यांना ओळखून जायचं की प्रत्येक पानावरती ते फुल ठेवायचं आहे. असं काय नाही की ते एक फुल डिझाईन म्हणून ठेवले, बाकीच्यांनी सगळ्यांनी ओळखून जायचं की या फुलावरनं बाकीची पण फुलं ठेवायची आहेत, प्रत्येक पानावरती एक फुल ठेवायचं आहे. दादा कमाल आहे ते, आणि सगळी डिझाईन यांची असते. आणि कालची पण तुम्ही बघितलं असाल, कालचं फेस होतं जे आपल्या केरळमध्ये जे नृत्य होतं त्यातल्या ते ग्रीन वगैरे चेहरा करतात ना, त्याचं फेस होतं इथं, काल फेस केलं होतं. आज काहीतरी वेगळी डिझाईन आहे. मागच्या वेळेस आता हे मागच्या 3 वर्षातले आपण व्हिडिओ जरी काढून बघितला, यातली ही डिझाईन मागच्या 3 वर्षात एकदा सुद्धा नव्हती. म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळं. आणि आता मग अशी नृत्य बघितले ते कलाकार आहेत. मस्तपैकी आता सध्या होतं इथे चंद्रकोर काढला आहे, गोल चंद्रकोर, त्याला खाली एक चंद्रकोर. चला ओके, मस्त चाललं आहे. थोड्या वेळात पालखी येईल, 8:40 झाले आहेत. सो सध्या आता व्यवस्थित इथलं डेकोरेशन होतं आहे पायघड्यांचं. बघा आता ह्याच्यावरती आता फुलं पण येणार आहेत. आता हे रॅन्डम होतं. आता इथं बघा, तुम्ही सगळीकडे दिसू शकतो तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी सगळं भरगच्च केलं होतं, पण त्यातलं आता दादा एक फुल काढतायत आणि आता असलं पांढरे फुल घालतायत. हे आता सगळ्यांनी ओळखून जायचं, हे करायचं आहे, हे भारी असते. जस्ट जे काय आहे ते ओळखून जायचं फक्त, इथं हे ठेवायचं आहे असं. तर हे देवसुद्धा आपले सजलेले आहेत. मग अशा आपण दादांना फुलं घालताना बघितली सगळीकडे. आता त्याच्यावरती हे सुद्धा फुलं लावले आहेत. आता हे दादा, छोटा भाऊ सुद्धा आपलं काम करतोय. आता जस्ट त्याने पांढरे फुलं लावले तिथले, अजून पण लावायला लागले दादा, फुलं लावायला लागले. मस्त डिझाईन करतात. त्यांचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ते जाऊन बघू घ्या. त्याची लिंक मी टाकतो. मस्तच असतं. अजून सजा लागले ते. अरे दर्शक इकडे
प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन्स असतात काहीतरी काहीतरी. दादांचं आहे. आता हे दादा काय सांगतो तुम्हाला सांगतो. ही जी डिझाईन आता केली आहे या डिझाईनची आयडिया त्यांची आहे हां. हे आता थोडक्यात त्यांनी सांगितलं. आता मगाशी तुम्ही बघितलं हे सगळं पूर्ण अखंड केलं होतं. नंतर त्यामध्ये चेंज आला की हा चेंज आला. त्याच्यानंतर आपला आता त्या साईडनं हे व्हाईट पकड्या टाकायचा हा चेंज आला. हे ऑटोमॅटिक चेंज होतं सगळं. ऑन द स्पॉट चेंजेस असतात सगळे. तर ही पण डिझाईन हळूहळू तयार होते. की तयार झाल्यानंतर आपण बघू. मज्जा दाखव मित्रांनो. मज्जा दाखवतो. आईला बोबडी वळाल्या. मज्जा दाखवतो. थोड्या वेळापूर्वी एका ठिकाणी आपल्याला पांढरी फुलं लावली होती. पांढऱ्यामध्ये काळा डाग होता म्हणून ते काळा डाग काढायचा होता म्हणून पांढऱ्यामध्ये पांढरा तो टिपका असलेला हे टाकलं. त्यामध्ये आणि पिवळ्या फुलांचा चेंज केला जसं तुम्ही बघताय. परत आणि पिवळे फुलं ठेवल्यामध्ये जसं रँडम चेंजेस असतात. जसं चांगलं दिसेल ज्या पद्धतीने चांगलं वाटतं. आणि अमोरासमोर नाही आहेत अशी जरा क्रॉसमध्ये आहेत येलो फुलं तुम्हाला बघा दिसत असतील. तिकडे ह्या बाजूला पिवळं फुलं आहे. त्या क्रॉसमध्ये पिवळं फुलं आहे. त्या क्रॉसमध्ये ह्याच्या क्रॉसमध्ये आहे. इकडे आता दोन्हीकडे नाही आहे. त्यामुळे इथे काय इथं क्रॉसमध्ये इकडं क्रॉसमध्ये इकडं क्रॉसमध्ये इकडं क्रॉसमध्ये मग तिकडे क्रॉसमध्ये मग तिकडे क्रॉसमध्ये असे चालले. लॅडर म्हणतो ना लॅडर टाईप चाललं आहे ते वरती. बॉर्डर पण होते आहे पूर्ण ऑरेंज कलरची बॉर्डर. त्याच्यावरती थोड्या अंतरावरती गुलाबाची पाकळ्या टाकलेल्या आहेत. सुंदर डिझाईन होत्या. तर ही डिझाईन सोडून ती एक डिझाईन होत्या. थोड्या वेळात आज जाऊयात आपण.
आता जस्ट थोड्या वेळापूर्वी फुलं पडली होती सगळी, लगेच सगळं गायब. कारण ह्यावेळेस लय सिस्टमॅटिक पद्धत केली अरे. असे फुलांचा सडा पडलेला असतोय दरवेळेस इथं, पण यावेळेस ही पण सोय केली आहे. ऑन द स्पॉट लगेच झाडू मारून सगळं करून सगळं लगेच रिकामं करायचं, एकदम परिसर क्लीन ठेवायचा. पण नाही रे, ती वेगळीच मजा असते जेव्हा फुलं पडतात. फुलं जे पडलेली असतात ना, ती एक वेगळी मजा असते. असू दे, चांगला आहे, स्वच्छ राहतो परिसर, त्यामुळे असू दे. त्याच्यावरती आता नाही जास्त कुणाकुणाचं मत असते चांगलं, कुणाकुणाचं नसते. तर मित्रांनो, इथं फुलांचा पाऊस पडला आहे. नाही ॲक्च्युली हे जे फुलं आहे ते आपला जो ह्याचा दरवाजा आहे ना, मुखदर्शनाचा दरवाजा, त्याच्यावरती फ्रेम करून लावले आहे. ते फ्रेम कदाचित बदलणार असतील, त्यासाठी ही सगळी फुलं आणून ठेवल्यात. आता हे सगळं डिझाईन वगैरे तिथं ओमचं वगैरे डिझाईन होतं, ते डिझाईन आता चेंज करतील थोड्या वेळात. आणि मग हे फुलं आता तिथं जातील, ते काढून टाकतील आणि हे फुलं तिकडे जातील. मग असली भारी फुलं आहेत ना, सुंदर दोन सगळे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. पिंक आहेत, लव्हेंडर आहेत, व्हाईट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं फुलं, सगळे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, छान आहेत. झेंडू आहे तिथे, ॲक्च्युली कलरचे पण घरं आले आहेत, पिंक कलर. तर इथं असा कलर आहे, पिंक कलर आहे हा. याच्यामध्ये असं पाणी घालून त्या फुलांना आर्टिफिशियल कलर देतात पिंक कलरचा, चांगला आहे. तर मित्रांनो मस्तपैकी ऐक तर मित्रांनो मस्तपैकी आजचा पण व्हिडिओ झाला आहे. आपल्याला आज जायला आलं, ते एक मेन गोष्ट होती. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जरासं आपल्या घरात घेऊन जायसाठी प्रसाद पण घेतला शिऱ्याचा तिथून. सो होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू, बाय बाय, टेक केअर अँड साई यो ना, बाय बाय.